तुझी माझी भेट ही अचानक झाली असे नाही. अरे, मी आलोय तुला सांगायला. ही कथा खूप महत्त्वाची असेल तुझ्यासाठी, कारण तुला ही कथा पुढे उपयोगी पडेल. कारण या कथेनुसार तुला तुझ्या आयुष्यातली चावी मिळणार आहे. आणि ही कथा पाहिलीस तर तू सर्वात मोठा चमत्कारिक व्यक्ती असशील, हे लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात चांगले चमत्कार घडण्याची ही संधी तुझ्याकडे आली आहे आणि ती तू घालवू नकोस. फक्त एवढंच. चल, आता मी तुझ्याकडे जास्त वेळ घेत नाही. आता आपण ती कथा पाहूया जी मी तुझ्यासाठी आणली आहे. अरे बाळा, एका भक्ताने मला आव्हान दिलं आणि बघ काय झालं. तुला खरोखर सांगतो, कारण या कथेमध्ये एवढं काही चांगलं आहे ना तुझ्या आयुष्यासाठी, ते खूप महत्त्वाचं आहे. अक्कलकोटच्या परिसरातील एका छोट्याशा गावात अमोल नावाचा एक तरुण राहत होता. साधा, प्रामाणिक, पण आयुष्याने त्याची कठोर परीक्षा घेतली होती. त्याचं छोटा व्यवसाय अचानक बंद पडला. बँकेचे कर्ज वाढलं. घरात वडिलांची तब्येत बिघडली. रोज तो स्वतःला धीर देत होता, पण आतून तो पूर्णपणे तुटला होता. ती रात्र, त्या दिवशी तो माझ्या फोटोसमोर बसला. डोळ्यात पाणी होतं. मला तो म्हणाला, स्वामी, मी प्रयत्न करतोय पण मार्ग दिसत नाही, तुम्हीच सांभाळा. तो तसाच झोपला. रात्री साधारण 3 वाजता खोलीत अचानक तेजस्वी प्रकाश पसरला. वाराही शांत झाला. वातावरण दिव्य झालं. अमोल स्वप्नात पाहतो एक विशाल शांत प्रकाश, आणि त्या प्रकाशातून मी प्रकट झालो. डोळ्यात अपरंपार करुणा, हात आशीर्वादासाठी उचललेले. मी त्याला म्हणालो, अरे बाळा, भीती सोड. तुझी परीक्षा संपत आली आहे. उद्यापासून 3 गोष्टी कर. रोज 21 वेळा श्री स्वामी समर्थ जप कर आणि राग पूर्णपणे सोड. कोणाचंही वाईट चिंतू नकोस. मी त्याला पुढे म्हणालो, अरे बाळा, तुझ्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात लक्ष दे. तेवढ्यात प्रकाश हळूहळू नाहीसा झाला. जाग आल्यावर अमोल अचानक उठला. घामाघूम, पण मनात एक विलक्षण शांतता. हे फक्त स्वप्न नव्हतं, हा माझा आशीर्वाद होता, आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद होता. आणि हा माझाच संकेत होता. तो विचार करत बसला, पण त्या दिवसापासून त्याने माझं सांगणं पाळायला सुरुवात केली. बदलाची सुरुवात. तो रोज सकाळी जप करू लागला. राग कमी केला. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. एका दिवशी त्याने घराच्या ईशान्य कोपऱ्याकडे लक्ष दिलं. तिथे जुने न वापरण्यात येणारे सामान साठवलेलं होतं. त्याने साफसफाई केली. त्या जागी माझा फोटो ठेवला. हळूहळू चमत्कार. काही दिवसांनी जुना मित्र अचानक भेटला. त्याने अमोलला एका नवीन प्रोजेक्टची ऑफर दिली. त्याच आठवड्यात वडिलांची तब्येत सुधारू लागली. घरात वातावरण हलकं झालं. अमोलच्या मनात एकच विचार, स्वामींचं स्वप्न खरंच होतं. मंदिरातली भेट. काही महिन्यांनी तो माझ्या अक्कलकोटला आला. माझ्या समाधीसमोर उभा राहिला. डोळ्यात अश्रू, आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही माझी साथ कधीच सोडली नाही. त्या क्षणी त्याला जाणवलं, स्वामी बाहेर नसतात, ते आपल्या श्रद्धेत असतात. बाळा, या कथेचा अर्थ बघ, लक्षात ठेव, स्वप्न कधी अंतर्मनाचा संदेश नसतो. श्रद्धा प्लस सकारात्मक बदल परिणाम घडून येतात.
संकट म्हणजे शेवट नाही, ती परीक्षा असते. कदाचित मी प्रत्येकाच्या आयुष्यात संकेत देत असतो. प्रश्न इतकाच, पण आपण ऐकतो का? तुम्हालाही बाळा कधी असा अनुभव आला आहे का? मग कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, मीच तुमची अशीच भक्ती करत राहीन असं कमेंट करून टाईप करा. बाळा, तुमच्या कमेंट या माझ्यापर्यंत पोचायच्या असतील तर सर्वांनी कमेंट्स नक्की करा. तुमच्या कल्याणाचं भविष्य मी साकारणार आहे. आणि ही कथा कशी वाटली नक्की सांगा. बाळा, पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत माझी आता वेळ झाली आहे अक्कलकोटला जाण्याची. ही कथा नक्की शेअर कर. धन्यवाद.